जिल्हा परिषद पंचायत समिती आज माघारीचा दिवस आहे आणि आपण जुन्नरमध्ये आहोत। राजुरी गटामधनं जिल्हा परिषदेच्या भाजपच्या तिकिटावर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्या शांता गवळी मॅडम माझ्याबरोबर आहेत। त्यांनी माघार घेतली। आपण चर्चा करणार आहोत माघार घेण्याचं कारण काय आणि त्यांच्याबरोबर नक्की त्यांनी आता त्यानंतरची भूमिका काय घेतली याबाबत आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। मॅडम, आज आपण जिल्हा परिषद या ठिकाणी फॉर्म भरलेला होता आणि तो फॉर्म भरल्यानंतर आज माघार दिवशी माघार घेतली, नक्की माघारीचं कारण काय आणि काय परिस्थिती काय केली आहे सगळं एक आजच्या माघारीचं कारण तसं पाहिलं गेलं तर आमचा जो स्थानिक गावचा विचार आहे आणि आमच्या सर्व ओबीसींनी मिळून ठरवलं की आपला उमेदवारी अर्ज मागा घ्यायचा आणि पंकज भाऊंना, स्मिताताईंना यांना आपण जाहीर पाठिंबा द्यायचा, असा आमचा निर्णय सगळ्या ओबीसींचा झाला। त्यामध्ये आमचे मित्र सचिन भाऊ काळे असतील, मुबारक भाई तांबुळे असतील, दत्तभाऊ गंधट असतील, असा असंख्य आमचा मित्रपरिवार जो ओबीसींचा मित्रपरिवार आहे यांनी एक विचार केला की आपल्याला एका वेगळ्या दिशेने, ज्या परिवर्तनाच्या दिशेने जायचं आहे आणि त्या माध्यमातून मी या सर्व व्यक्तींचा विचार स्वीकारून आम्ही उमेदवारी अर्ज मागं घेऊन पंकज भाऊला आणि स्मिताताईंना मनापासून पाठिंबा दिलेला आहे। आपण पाठिंबा द्यायला इथपर्यंत ठीक आहे, परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं की राष्ट्रीय पक्ष भाजप तर राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षाची बाब पाहत असताना नक्की कोणत्या दबावात हे झालं, जसं आपण ओबीसी एकंदर हा जर पार्ट आपण पाहिला तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय रंग न देता एक माणूस म्हणून ज्या समाजाची सेवा करायची त्यावेळेस कोणत्या दबावात नाही झालं की कसं काय असतं साहेब, निवडणुका ह्या सत्तेच्या कारणासाठी लढल्या जातात। निवडणुका लढण्याचं मूळ उद्देश हा की त्या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामं, विकास कामं होणं गरजेचं असतं। आजची जी परिस्थिती पाहता, आज निवडणुका ह्या फार अटीतटीच्या झालेल्या आहेत आणि फार पुढे गेलेल्या आहेत आणि आम्हाला उमेदवारीच एक 4 दिवसापूर्वी मिळाली। पक्षाचं चिन्ह आम्ही 4 दिवसापूर्वी घेतले आणि त्या माध्यमातून जेवढा मोठा मतदारसंघ आहे जवळपास 39,000 मतदान आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये एवढ्या 8 दिवसात हार्ड अँड फास्ट आपण प्रचार यंत्रणा भाजप तर राष्ट्रीय पक्ष आहे, त्याचं चिन्ह हे सर्वश्रुत आहे, फक्त आपण उमेदवार तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं। 100% साहेब तुमच्या मताशी सहमत आहे की राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु एवढा भौगोलिक जर तो परिसर पाहता, आज पंकज भाऊंच्या सारख्या स्मिताताई सारख्यांच्या घर टू घर 4 राऊंड झालेले आहेत चिन्हासह की त्यांनी त्यांचा धनुष्यबाण हा पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक घरात या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 वेळा जाऊन ते पोचलेत। मॅन टू मॅन त्यांचा संवाद झालेला आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवत असताना की सगळ्या नागरिकांपर्यंत पोचणं ही अशक्य गोष्ट होती। आम्ही पोचू शकलो असतो पण सर्वांपर्यंत पोचू शकलो नसतो आणि मग तिथं कुठंतरी आम्ही कमी पडलो असतो आणि मग आपल्याला ते ध्येय साध्य करायचं आहे, जो आपला ओबीसींचा विकास करायचा, माझा वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो, आणि जो समाजाचा विकास करायचा आहे, तर हे ध्येय माझ्याकडून साध्य झालं नसतं। मग हा सगळ्यांचा विचार आमचे सगळे मित्र असतील यांनी एकदा काल परवा बसून केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या हक्काची लढाई लढायची असेल तर आज आपल्याला कोणाला तरी पाठिंबा द्यावा लागेल आणि आपल्या हक्काची लढाई लढणारा माणूस हा पंकज भाऊ आहे आणि स्मिताताई आहे आणि म्हणून त्यांना हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। एकंदर जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांची खरं तर युती ही मोठ्या प्रमाणात मानली जाते सर्व ठिकाणी। आपण जुन्नर नगर परिषदेची निवडणूक पाहिली, तिथेही ही युती सुरुवातीला झाली होती, नंतर मात्र थोडीशी कुरबड झाली, युती थोडीशी तुटली गेली। इथे आपण आता पाहतोय की जवळपास भाजपच्या माध्यमातून माहिती मिळते की 4 जिल्हा परिषद उमेदवार हे माघार घेत आहेत आणि शिवसेनेबरोबर जाण्याची शक्यता नाकारत आहेत आणि इथे पण आपण तीच बाब ऐकली आहे की या ठिकाणी आता गवळी मॅडमनं या ठिकाणी कनसे मॅडम आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे। एकंदरीतच राज्याचं राजकारण पाहत असताना जर समाजाची प्रगती करायची आहे तर आपल्याला कोणत्या तरी सत्ताधारी पक्षाबरोबर राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला। तर पाहूयात आपण कनसे साहेबांशी बोलूयात काय नक्की परिस्थिती की या ठिकाणी आपल्याला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, आपली पहिल्यापासून तयारी झाली आहे, एकंदर या पाठिंब्यातनं आपल्याला यशाकडे जाण्यासाठी आपल्याला किती फायदा होऊ शकतो? खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हा फायदा होऊ शकतो, परंतु हा एक समाजाचा त्याच्यामध्ये फायदा आहे। त्यांच्या जनभावना त्यांच्या मनामध्ये दडलेली आहे की आमच्या समाजाचं प्रश्न तुम्ही मांडले पाहिजे, ते सोडवले पाहिजेत आणि नव्यानं त्यांना साथ पण दिली पाहिजे।
भविष्यात अनेक प्रश्न प्रलंबित राहतात, परंतु कुठेतरी सामाजिक ताकद म्हणून आज आदरणीय संजय त्या ठिकाणी आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापक शांताताई गवळी त्या ठिकाणी काम करतात. एक राजुरी गावचे सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांची समाजाप्रती जी काही भावना होती त्या भावनेचा आदर करून त्यांनी देखील आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी माघार घेतल्याबद्दल त्यांचे मी मनापासूनचे माघार घेऊन आम्हाला सर्व मंडळींना या परिवर्तनाच्या लढ्यात साथ देत असल्यामुळे मी त्यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि विजयाची नांदीकडं फार मोठ्या संख्येनं वाटचाल चालू आहे असं मला या ठिकाणी वाटतं. विजयाच्या नांदीकडे आपण जात आहात. खरं तर एक हात धरून जोडीनं आपण आता पुढे निघणार आहात. समाजाची आपल्याला बांधिलकी आहे. ओबीसी म्हणून त्यांनी जी काही बाब सांगतात आणि समाजाचा विकास सांगतात याबद्दलची आपली भूमिका कशी असणार आहे? या बाबतीत त्यांची भूमिका अशी होती की राजकीय गोष्टींमध्ये ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारे डावललं गेलं नाही पाहिजे भविष्यामध्ये. मग आज जरी स्थित्यंतरी वेगवेगळी घडत असली तरी गाव लेवलच्या बैठकांमध्ये त्यांना स्थान दिलं पाहिजे, त्यांचे स्थानिक प्रश्न मार्गी लावले पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊन गावचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. असं त्यांची जी तळमळ होती समाजाप्रती ती खरोखर वाखाणण्यासारखी होती. अशा त्यांची सगळी भावना त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवली. एकंदरीत राजकारणामध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरला जातो, माघार घेतले जाते आणि सर्वसामान्य नागरिक मतदार मात्र वेगळ्या प्रकारची चर्चा करतात. नाही, मतदारांनी जरी चर्चा केली तरी शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार दिला फॉर्म भरण्याचा आणि माघार घेण्याचा. त्याच प्रकारे त्यांनी फॉर्म भरला, त्याचा विचार केला, लोकांनी त्यांना विनंती केली आणि त्याचा त्यांनी स्वीकार केला. ही लोकशाहीचंच प्रतीक आहे. शिवसेनेच्या माध्यमातून भाजपला बरोबर घेऊन कुठेतरी आता नंतर युती करायची आहे आणि प्रचार करायचा असं काही नाही. आता आम्ही सध्या फक्त सर आम्ही आमच्या गटापुरतंच पाहत आहोत. आता ते करणारे वरिष्ठ नेते काय करतील ते त्यांनाच माहिती. याबाबत वरिष्ठ नेत्यांची आपली चर्चा नाही. आम्ही फक्त आमच्या गटालाच केंद्रबिंदू मानून माघार घेण्यासंदर्भात वरिष्ठांची काही आपली चर्चा नाही. त्यांचे आमचे विचार जुळले, आम्ही एक विचाराचे आहोत. या विचाराचाच हा विजय आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली. नाहीतर ते का राजुरी गावची इतक्या मोठ्या गावची जिथं 8,500 मतदारसंख्या आहे त्या गावचे ते सरपंच राहिलेले आहेत. त्यांना आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर त्यांनी माघार नसती घेतली. हा एक विचारांचा विजय ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेले एक चांगलं क्रांतिकारी पावले असं मला वाटतं. परंतु मुबारक भाई आणि ही सगळी मंडळी बरोबर आहेत आणि एकंदरीत राजुरी गाव म्हटलं तर तालुक्यातलं अत्यंत वाखाणलं गेलेलं गाव आहे. एकंदरीत विजयाकडे जात असताना आपण विजयाची खात्री जी बाळगताय तर ही माघार घेतल्यानंतर आपल्या मतदारांना आपण काय सांगाल? आपल्या मात्र हेच मी आव्हान करेल की हे जे काही विचार मांडले आपण सर्व समाज म्हणून एक संघटित होऊन एक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये यशस्वी होऊन सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असेल हीच मी सगळ्यांना आव्हान करेन. आणि त्यासाठी आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून माझी धर्मपत्नी स्मिता पंकज कंस यांना विजय करावं आणि जे काही आश्वासनं आम्ही समाजाला दिली असतील, सर्व इतर नागरिकांना दिली असतील ती पूर्ण करायचं आम्ही निश्चितपणानं एक तन मन धनाने त्या ठिकाणी प्रयत्न करू. या ठिकाणी पंकज कंसे आपल्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं की समाजाला आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आणि त्यांच्यावरती खरं तर आता दबाव असणार आहे. कारण एका जबाबदार प्रथम नागरिकानं त्यांना पाठिंबा दिला, एका जबाबदार पक्षाच्या उमेदवारानं त्यांना पाठिंबा दिला आहे. खरं तर राजकीय आश्वासनं बऱ्याच वेळा दिली जातात, परंतु आता मात्र पंकज भवनकर ती जबाबदारी असणार आहे की आपण दिलेली आश्वासनं ही भविष्यात पूर्ण करायला पाहिजेत. यदा कदाचित निकाल त्यांच्या बाजूने लागला तरची बात आहे आणि निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर त्यांच्याकडे मात्र ही जबाबदारी राहील आणि आम्ही देखील या गोष्टीचा पाठमोरा भविष्यात घेत राहू ही मात्र नक्कीच बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, वार्ता कशी.